तुझं ना माझं जमेना. आजही दोघांचं भांडण झालं. रागाच्या भरात त्याने तांब्या दिला भिरकावून. स्वयंपाकघरात पाणी पाणी झालं आणि तिच्या डोळ्यात पण. नवरा बायकोच्या भांडणाचा विषय विचारायचा नसतो आणि विचारही करायचा नसतो, पण पाणी पुसता पुसता तिला मात्र सगळंच आठवत होतं. तिच्या आणि त्याच्या घरच्यांचा विरोध, त्यावरून झालेले वाद, तरीही ठाम राहून केलेले लग्न, दोघांचं छोटंसं भाड्याने घेतलेले घर, घरमालकाच्या बंगल्यातल्या 2 खोल्या, घरात यायला एक दरवाजा आणि मागे गार्डनमध्ये असणारा एक दरवाजा. छान नाही, पण बरं चाललं होतं दोघांचं. पण आज परत वाद. तिची ही विचारशृंखला तुटली ती धाडकन आपटणाऱ्या दरवाजाने. त्यामागोमाग दरवाजा बाहेरून बंद झाल्याचा आवाज. ती पटकन धावत बाहेरच्या खोलीत आली. दरवाजा बाहेरून बंद होता. मटकन खाली बसली. मला सोडून गेला हा. घड्याळात बघितलं तर 12 वाजले होते. एवढ्या रात्री ह्याला कुठे शोधू? मागच्या दरवाजाने कुंपणाच्या बाहेर गेली. दोन्ही बाजूच्या रस्त्यावर शुकशुकाट नुसता. चीट पाखरूही नव्हतं. या वाक्याचा अर्थ तिला तेव्हा कळाला. थोडी लांब चालत गेली बघायला, पण अंधाराची तिला भीती होतीच लहानपणापासून. त्यात रस्त्यावरचे दिवे बंद झाले. मध्यावत धावत धापा टाकत माघारी घरी आली. सोफ्यावर बसली. नवऱ्याचा मोबाईल समोर टेबलवर होता. उठून त्याचं पैशाचं पाकिट बघितलं. तेही जाग्यावर होतं. तिच्या जीवात जीव आला. म्हणजे हा काही जास्त लांब गेला नाही आणि जाऊ शकणारही नाही. पण कुठे गेला हा विचार जात नव्हता. म्हणतात ना, मन जे चित्ती ते दुश्मन ना चित्ती. काय काय डोक्यात यायला लागलं. तेवढ्यात दरवाजा ढकलून तो घरात आला. हातात कचऱ्याचा डबा होता. हिचा जो बांध कोसळला त्या प्रवाहाला काही बांधच नव्हता. त्याला कळेच ना नेमकं काय झालं ते. तरीही तिला थोपटत तो म्हणाला, अगं कचरा टाकायला गेलो होतो. रागाच्या भरात खूप काही बोललं जातं, उगाच मग वाईट वाटतं. म्हटलं कचरा टाकून येऊया, त्या निमित्ताने तरी डोकं शांत होईल, मग बोलू. आपणच एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं ना, नाहीतर काय फायदा एवढं सगळं सहन करून एकत्र असायचा. या वाक्यावर तिने अजून मिठी घट्ट केली, कारण तिची निवड अचूक होती. म्हणतात ते खोटं नाही. नवरा बायकोच्या भांडणात पण प्रेम असतं. शेवटी काय, तुझं ना माझं जमेना. ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.